लोकनेता महिलांवरील अन्याय निवारण करतो. घरच्या सुनेला लक्ष्मी म्हणून जपण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या सुनेचा अनन्वित छळ केला. गीतेश विनायक राऊत याने आपल्या पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करत तिच्यावर जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य केले. स्वतःला भजनी बुवा आणि वारकरी म्हणणारे विनायक राऊत उद्या कोणत्या तोंडाने महिलांकडे मते मागणार आहेत, असा सवाल भाजपा नगरसेविका मेघा गांगण यांनी केला. उबाठाच्या महिला पदाधिकारी या प्रकरणात गिरिजा राऊतच्या पाठीशी राहणार का? गिरिजाच्या शरीराशी घाणेरडा खेळ केला गेला, याचा समस्त महिलांच्या वतीने निषेध करतो. विनायक राऊत यांनी आपल्या पक्षीय संघटनेच्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी ही मागणी कणकवली पंचच्या सभापती हर्षदा वाळके, नगरसेविका मेघा गांगण यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, जीप सदस्य शीतल दळवी, जीप सदस्य सुप्रिया मिस्त्री, नगरसेविका आर्या राणे, नगरसेविका मेघा सावंत उपस्थित होत्या. बंधू, आज आम्ही या ठिकाणी सर्व महिला भारतीय जनता पक्षाच्या सभापती मॅडम आणि आम्ही सर्वच महिला लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करत असताना काल एक महिलाच म्हणेन मी, ज्या गिरिजा गीतेश राऊत यांनी काल प्रेस घेतली आणि त्या प्रेसमधून खासदार विनायक राऊत आणि त्यांचे नगरसेवक पुत्र गीतेश राऊत यांच्यावर तिने काही गंभीर आरोप केले. त्या संदर्भात आज या ठिकाणी एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रेस घेत आहोत. खरं तर लोकनेता म्हटलं तर ते लोकांचा प्रश्न सोडवणारा, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार याच्यावर आवाज उठवणारा आणि लोकांना न्याय हक्क मिळवून देणारा असा लोकनेता असतो. परंतु या ठिकाणी विनायक राऊतसारखे माजी खासदार यांनी जे आपल्या घरातीलच महिलेला न्याय देऊ शकले नाहीत. तर खरं तर आपण आपली भारतीय संस्कृती बघितली तर महिलांचा न्याय सन्मान करणारी भारतीय संस्कृती आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली संस्कृती तर त्याहून अधिक चांगली आहे. घरच्या सुनेला, घरच्या पत्नीला आपण लक्ष्मी म्हणून जिथे सन्मानित करतो, तिथे आज या विनायक राऊतांनी घरच्याच सुनेवर अत्यंत गंभीर प्रकारचे अत्याचार केलेले आहेत. तिचं शारीरिक, मानसिक छळ केलेला आहे. अशा पद्धतीच्या गुन्हा त्यांच्यावर आणि त्यांच्या नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्या मुलावर दाखल झालेला आहे. तर त्याची गंभीर दखल घेणं आम्हालाही आवश्यक वाटते आणि या ठिकाणी आम्ही त्या संदर्भात बोलणार आहोत. खरं तर काल गिरिजा गीतेश राऊत यांनी जी या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तिचं 2016मध्ये लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 2018पासून तिच्यावर अनेक वेळा तिला मारहाणी करण्यात आलेली आहे. तिच्यावर अघोरी जे भोंदू बाबा आहेत त्यांच्या माध्यमातून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत. डोक्यात पाणी ओतणं असेल, तिला वेगवेगळ्या काय त्या खायला दिलेलं आहे, तिला गोमूत्र प्यायला दिलेलं आहे. गोमूत्र प्यायला देणं हे काय वाईट नाही आहे, पण ते कोणत्या कारणासाठी प्यायला दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तिला त्या अगरबत्ती उदी असते ते पाण्यात घालून प्यायला दिलेलं आहे. म्हणजे तिच्या मनाविरुद्ध ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आणि तिने त्याच्याविरुद्ध आज 2026मध्ये आवाज उठवलेला आहे. तर तो गंभीर बाब आहे. म्हणजे मुळातच खासदार विनायक राऊत यांना आपल्या मुलाची जे त्याच्या शारीरिक कमतरता होत्या त्याच्याबद्दल माहिती होती आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी एका गरीब घराण्यातली मुलगी बघितली. मध्यस्थींच्या मार्फत तिला असं सांगितलं गेलं की ह्या मुलाचा आपला बंगला आहे, या मुलाचा आपला फ्लॅट आहे. आणि असं झाल्यानंतर तिच्या तक्रारीनुसार असं दिसतं की 2016मध्ये लग्न झाल्यानंतर जेव्हा तिचा गृहप्रवेश केला गेला तो एका झोपडपट्टीतील घरामध्ये केला गेला आणि तिथे देखील त्याचं असं म्हणजे तिने जेव्हा विचारलं की अरे बाबा मला अशा पद्धतीने तुम्ही माहिती दिलं आणि आज मला ह्या घरात आणलं, तर त्याचं उद्धट उत्तर असं होतं की याच ठिकाणी तुला आणलेलं आहे आणि याच ठिकाणावरूनच तुझी तेरडी निघणार. म्हणजे काय तर आजच्या तुझ्या गृहप्रवेशापासून उद्या इथून तुझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा तुझी याच घरातून तुझी तेरडी निघणार, अशा पद्धतीचं उद्धटपणे उत्तर दिलं गेलं. तिला अनेक ठिकाणी हनीमूनच्या नावाखाली फिरवलं गेलं, परंतु तिच्याशी स्वतः शारीरिक असक्षम असल्यामुळे तिच्याशी कोणत्याही पद्धतीचा प्रेमाचे संबंध निर्माण करू शकला नाही. आणि आरोप मात्र तिच्यावर टाकण्यात आला की तुला काहीतरी वेळ लागलेला आहे, तुझ्या कोणतरी करणी केलेली आहे,
अशा पद्धतीचा आजचा आपला काळ नाही आहे. 2021 आपण म्हणतो स्पर्धात्मक युग आहे, विज्ञानाचं युग असताना एका माजी खासदाराने आणि एका विद्यमान नगरसेवकाने अशा पद्धतीचा आपल्या पत्नीला किंवा आपल्या सुनेला त्रास देणं हे आपल्या समाजाला धरून नाही. आज तुम्ही अशा पद्धतीने जर स्वतःच्या घरच्या सुनेला जर त्रास देत असाल तर तुम्ही समाजातल्या महिलांना काय म्हणून न्याय देणार? समाजातल्या महिलांनी तुमच्याकडून कोणत्या अपेक्षेने यावं? तुम्ही स्वतःला मला वाटतं भजनी बुवा किंवा वारकरी संप्रदायाचे असे म्हणून मिरवता. मग तुमच्या भजनातून महिलांचा सन्मान होतोय का अशा पद्धतीचे महिलांवर अन्याय द्यायचे तुम्ही धडे देताय? लोकांनी काय घ्यायचं तुमच्याकडनं? तुम्ही जेव्हा स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून मिरवता, असे लोकप्रतिनिधी आम्हाला मान्य नाही. कोणत्या तोंडाने उद्या तुम्ही या ठिकाणी येणार आहात, या ठिकाणी तुम्ही मतं मागणार आहात, महिलांकडे जाणार आहात, घरच्या महिलेला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या अपेक्षेने बघायचं? आज उभाटाच्या पक्षाचं तुम्ही एक नेतृत्व करताय. तुम्ही ह्या पक्षाला अक्षरशः लाज आणलेली आहे. तुम्ही एखाद्या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी असक्षम आहात. मग त्या सगळ्या पक्षाचे तुम्ही राजीनामे द्या आणि मग तुमच्या घरच्या महिलेला कसा न्याय देता येईल याच्या संदर्भात बोला. या ठिकाणी मला असंही वाटतं की उभाटाच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आमच्यासारखाच त्या गिरिजा गीतेश राऊत यांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहायला पाहिजे. आम्ही तर तुमच्या माध्यमातून मी या गिरिजाला सांगू इच्छिते की तू ज्या न्यायासाठी लढते आहेस त्या न्यायाचा लढा तू अशाच पद्धतीने चालू ठेव. तुला कदाचित यापुढे बऱ्याच धमक्या येतील, पैशांची आमिष दाखवली जातील, तुझ्यावर खोटे नाटे आरोप केले जातील. जसे काही काल मी विनायक राऊतांची सुद्धा मुलाखत ऐकली. त्यांनी जे आपल्यावरचे आरोप फेटाळताना गिरिजावर जे आरोप केलेले आहेत ते सुद्धा ऐकलेत आणि ते अतिशय हास्यास्पद आहे. म्हणजे एखाद्या गरीब घराण्यातील मुलीला एवढ्या मोठ्या संपत्तीची हाव नसावीच आणि असती तर तिने सुद्धा त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं असती तर याच्या अगोदर माझ्याकडे भरपूर माध्यमं होती तुमच्या पैशांवर ताबा मिळवायची. कारण तिने असंही एका आपल्या FIR म्हटलेलं आहे की माझं एक अकाउंट खुललं गेलं, त्या अकाउंटवर बऱ्याच मोठमोठ्या रकमा येत होत्या, मला त्यातली एकही रक्कम दिली जात नव्हती, ती परस्पर काढली जात होती. किती रक्कम येते आणि किती जाते हे मला फक्त अमाऊंट कळत होती. म्हणजे ह्यांचे जे अनाधिकृत जे काही धंदे होते त्याची रक्कम तिच्या खात्यावर येत होती. आणि कदाचित उद्या असंही झालं असतं, समजा एखादा यांचा अनाधिकृत धंदा उघडीच आला असता तर हे गिरिजाला पुढे केलं नाही असतं आणि स्वतः नामाने राहिले असते. त्याच्यामुळे त्या संदर्भातही गिरिजाने या ठिकाणी माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीच्या रकमा येत होत्या आणि त्या रकमा येत असताना त्यातली अनेक रकमा काढण्याची मला संधी होती. जर ह्यांच्यावरच जर मला ह्यांच्याकडून असे कोट्यावधी पैसे उखळायचे असते तर मी ते कधीच उखळू शकले असते. त्याच्यामुळे असे खोटे नाटे आरोप पुन्हा तुम्ही सुनेंवर करून लोकांमध्ये तुमची जी खालावलेली प्रतिमा आहे ती अजून खालवण्याचा प्रयत्न करू नका. एवढंच या ठिकाणी सांगते. आणि उभाटा महिलांना माझं आव्हान आहे, उभाटा पक्षाचा विचार या ठिकाणी नका करू. त्या महिलेवर अन्याय झाला आहे त्याचा विचार करा. गिरिजावर अन्याय झाला आहे तिच्या पाठीशी आमच्यासारख्याच खंबीर उभ्या राहा. महाविकास आघाडीतील महिलासुद्धा इतर महिलांवर अत्याचार झाले की जशा मोर्चा काढतात, जसा सरकारला धागाड धरतात, त्याचप्रमाणे आज तुम्ही विनायक राऊत यांनासुद्धा प्रश्न विचारण्याची गरज आहे. त्यांनासुद्धा उभाटाच्या त्या पदावरून खाली खेचण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही या महिलेच्या पाठीशी उभ्या राहणार का हा प्रश्न आहे मला. मी स्वतःच्या पत्नीच्या मासिक पाळी लिहून ठेवणं आणि त्याच्यासाठी तिला म्हणजे त्याने असा एक बनाव तयार केला की तिला मूल होत नाही आहे. कारण लग्नाला 1-2 वर्ष झाल्यानंतर साहजिकच आजूबाजूची लोक चौकशी करतात की मूल का होत नाही. मग ह्या लोकांना दाखवायचं की हिला मूल होत नाही, मग आम्ही हिच्यासाठी उपाय करतो, हिला डॉक्टरांकडे नेतो. या गीतेश राऊतची आई आणि विनायक राऊतांची पहिली पत्नी ह्यासुद्धा घरातल्या प्रत्येक धार्मिक कार्याच्या वेळी तिला मासिक पाळी पुढे जाण्यासाठी तिच्यावर दबाव आणायचा. म्हणजे तू गोळ्या घे. अनेक वेळा गीतेश राऊत यांना डॉक्टरनी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीच्या गोळ्या घेणं चुकीचं आहे, तिच्या गर्भधारणेवर आणि तिच्या गर्भपिशवीचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि उद्या तिची प्रजनन शक्ती जी आहे ती कमी होऊ शकते. अशा पद्धतीच्या सूचना डॉक्टरनी दिलेल्या असतानासुद्धा यांनी त्याचा अजिबात विचार केलेला नाही. या उलट तिला मला वाटतं एक होम इसेमिनेशन म्हणून एक पद्धत आहे.
IVFची पद्धत आहे, जी घरीच तिच्या गर्भधारणासाठी तिला ट्यूबचा वापर करून तिच्या गर्भात प्रजननचे जे हे आहेत ते सोडतात. अशा पद्धतीची जी प्रोसिजर आहे ती तिला घरीच करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता. म्हणजे डॉक्टर एवढे मोठमोठे डॉक्टर होते, विनायक राऊत जे सांगतात त्यांची जी आर्थिक क्षमता होती ती एवढी होती की ते चांगले अमेरिकेतले सुद्धा डॉक्टर आणून तिच्यावर चांगली करू शकले असते, स्वतःच्या मुलावर चांगले उपाय करू शकले असते. पण तसं न करता घरच्या घरी जे काही करता येईल लोकांना कळणार नाहीत, आणि जर लोकांना कळलं तर ते तिच्यावर कसं ढकलता येईल त्याचे आरोप, यासाठी त्यांनी पूर्ण आपली तयारी केलेली होती. आणि वारंवार तिच्यावर या अशा पद्धतीचे अत्याचार केलेले होते. त्याच्यामुळे तिने असं म्हटलेलं आहे की माझ्यावर शारीरिक अत्याचार भरपूर केलेले आहेत. कालच जी गिरीजा राऊत यांनी जे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब आहे, हितेश राऊत आहे, त्याच्यामध्ये अतिशय भयंकर अशा पद्धतीचे आरोप, जसं आता मेघाताईंनी सांगितले की भयंकर असे आरोप आहेत. म्हणजे एका माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे आणि सगळ्यात लांछनास्पद हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे. कारण ते फॅमिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे एक प्रतिनिधी म्हणून त्यांनी, खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आमच्या लोकांनी अशा प्रकारच्या चुकीच्या पायंडा पाडणाऱ्या किंवा अशा प्रकारच्या अन्यायी व्यक्तिमत्वाला निवडून दिले, ही आत्ता आम्हाला लाज वाटते की अशा पद्धतीने आपण न्यायासाठी लढतोय, महिला अत्याचाराच्या विरोधात लढतोय, महिलांसाठी लढतोय, आणि अशा वेळी कल्पनाही नसताना, कुठलीही कल्पना जगाला नसताना अशा प्रकारची खूप नीच कृत्य, म्हणजे असं एक त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे की तिच्या मासिक पाळीवर पण नियंत्रण, म्हणजे तिच्या शरीराशी पण खेळलं गेलं, तिच्या आरोग्याशी पण खेळलं गेलं. अशा प्रकारे खूप वाईट आणि घृणास्पद त्या ठिकाणी कृत्य झालेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांचा निषेध व्यक्त करते. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.